दराडे आहेत त्यांना 248 मतं पडली आणि जवळजवळ 357 मतं काहीतरी गीते यांना पडलेली, म्हणजे 109 मतांचा हा पराभव आहे. खरं तर गोकुळ गीते यांनी माघार घेतो असं सांगितलं होतं, मी प्रचार थांबवतो असं सांगितलं होतं. आमचे मंत्री उदय सामंत, गिरीश महाजन आणि इतर अनेक नेते त्या ठिकाणी होते. त्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला की 17 जागांपैकी 4 जागा ह्या शिवसेनेला मिळाल्या आहेत आणि उर्वरित ज्या जागा आहेत त्या भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आहेत. 3 ठिकाणी आमचे उमेदवार हे 2 ठिकाणी बिनविरोध आणि एका ठिकाणी आता विजयी झालेले आहे. परंतु ही नाशिकची परिस्थिती फार विचित्र झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये जर भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांना गोकुळ गीते यांना समजवलं आणि त्यांना जर माघार घ्यायला लावली असती तर हा प्रश्न निर्माण झाला नसता. परंतु त्यांनी माघार न घेता मी प्रचार थांबवतो असं सांगितलं आणि आज आमच्या अधिकृत उमेदवाराचा पराभव झाला. निश्चितच ही फार क्लेशदायक गोष्ट आहे. ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला, ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसला आमची आवश्यकता होती त्या ठिकाणी आमच्या सर्व लोकप्रतिनिधींनी मतदान केलं आणि आपण बघतोय की पूर्ण राज्यामध्ये प्रचंड मताधिक्याने हे सर्व उमेदवार निवडून आलेले आहेत. आणि नाशिक मध्ये मात्र जर असा पराभव झाला असेल तर निश्चितच ती क्लेशदायक गोष्ट आहे. आमचे वरिष्ठ ह्या बाबतीत निश्चितच भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठांशी चर्चा करतात. नाही, हा तर विश्वासघात आहे, ह्यात काही प्रश्नच नाहीये. कारण इतर अनेक ठिकाणी आम्ही भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जर उमेदवारांना मदत केली असेल, त्यांना निवडून आणलं असेल तर ह्या ठिकाणी त्यांचं कर्तव्य होतं, स्थानिक नेत्यांचं कर्तव्य होतं आणि त्यांनी निवडून आणायला हवं होतं आमच्या उमेदवाराला. तसं मताधिक्य जे आहे ते प्रचंड मोठ्या प्रमाणात होतं शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादीचं. परंतु तरी सुद्धा जर उमेदवाराचा पराभव होतो जो अधिकृत असतो महायुतीचा आणि अपक्षाचा विजय होतो, याचा अर्थ सत्ताधारी पक्ष जे आहेत किंवा ज्यांचं संख्याबळ अधिक आहे या महायुतीमध्ये त्यांनी चुकीच्या पद्धतीनं मतदान केलं. म्हणजे केसांना वेळा कापले हे जर दराडेंचं वाक्य असेल तर त्यात गैर काही नाही. निश्चितच वरिष्ठांकडे तक्रार करणार. शेवटी महायुतीचं सरकार आहे. महायुतीचं सरकार एकमेकाच्या सहाय्याने, एकमेकाच्या सहकार्याने पुढे जात असतं. अनेक कामं आम्ही करतोय आणि अनेक विकासाची कामं सुद्धा महायुती सरकार म्हणून राज्यामध्ये करत असताना एकनाथ शिंदे साहेब नेहमीच पुढाकार घेत असतात आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही भारतीय जनता पक्षाला ज्या ठिकाणी आमची मदतीची गरज असेल त्या ठिकाणी त्यांना करत असतो. राष्ट्रवादी काँग्रेसला ज्या ठिकाणी मदतीची गरज असते त्या ठिकाणी आम्ही करत असतो. परंतु आमच्या उमेदवाराचा जर अशा पद्धतीने पराभव होत असेल तर शिवसैनिकांना एक प्रकारे त्यांचं खच्चीकरण केल्यासारखं हे प्रकरण आहे. त्यामुळे वरिष्ठांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली पाहिजे आणि यावर योग्य तो तोडगा लवकरात लवकर काढला. गोकुळ गीते यांचा विजय झालेला आहे. हे विजय उमेदवार, त्याच विजय उमेदवारांना आता शिवसेना घेण्यासाठी देखील प्रयत्न सुरू आहेत. स्वतः उदय सामंत नाशिकला गेले, त्यांना आणण्यात. बघा, त्या बाबतीत मला काही कल्पना नाहीये. त्या बाबतीत निर्णय जे आहे वरिष्ठ घेतील. परंतु जे काही घडलेलं आहे, जे काही झालेलं आहे हे चुकीचं आहे. कारण याचं एकदम कारणही तसं आहे की आम्ही जर महायुतीचा उमेदवार म्हणतो तर खरं तर महायुतीच्या उमेदवाराला निवडून द्यायला पाहिजे होतं. जर आता अपक्ष निवडून आला असेल आणि त्यांनी आमच्या पक्षामध्ये प्रवेश केला असेल तर ती वरिष्ठांनी घेतलेला तो निर्णय असेल. परंतु महायुतीचा उमेदवार निवडून येणं ही काळाची गरज है। सर्वेक्षण हिंदी में जानना चाहते हैं कि नासिक में 11 सीटों पे चुनाव हुए थे, नतीजे आ रहे हैं। एक सीट पर विधान परिषद की जो 17 सीटें थी, 6 जगह पे जो है बिन विरोध हमारे उम्मीदवार जीत के आए थे। 11 जगह पे जो है वो कैंडिडेट हर जगह पे हमारे खड़े थे। महायुति के माध्यम से लड़ने का और महायुति के माध्यम से हमारे जो उम्मीदवार है उनको विजयी बनाना, ये हमारा संख्या बल देखते हुए निर्णय हमने ले लिया था। महायुति के उम्मीदवार सभी जगह पे अच्छी मतों से जीत के आएंगे ये हमें लगा था। मगर फिलहाल नासिक में परिस्थिति अलग हो गई। 357 वोट जो है वो अपक्ष उम्मीदवार को मिले और 248 जो वोट है वो हमारे शिवसेना के उम्मीदवार, महायुति के उम्मीदवार को मिले। इसका मतलब है कि महायुति के जो लोक प्रतिनिधि वोट करते हैं उनमें कुछ गड़बड़ी हुई है। वैसे देखा जाएगा तो जहाँ जहाँ पे भारतीय जनता पार्टी को हमारी जरूरत है हमने उनको मदद की है, जहाँ पे हमें उनकी जरूरत है वहाँ पे उन्होंने हमें मदद की। मगर नासिक में अलग हो गया। हमारे मंत्री जो उदय सामंत है, हमारे मंत्री जो गिरीश महाजन है, वहाँ पे गए थे। गोकुल गीते ने कहा था मैं प्रचार नहीं करूंगा। फिर भी आज की परिस्थिति में अगर इंडिपेंडेंट कैंडिडेट जीत के आता है तो भाई के कुछ लोक प्रतिनिधियों ने गलती से मतदान किया ही है।
हकीकत बताती है। सर, सीएम टाइगर दोनों ने कल क्लियर कर दिया कि ऑपरेशन टाइगर सक्सेसफुल हो गया। अधिकृत घोषणा आज होने वाली है, बताया जा रहा है। क्या प्रेस कॉन्फ्रेंस होगी, क्या होने वाला है? आज दोपहर को 3 बजे हम सभी जो हमारे 6 के 6 सांसद हैं जिन्होंने यहाँ पे शिवसेना शिंदे गठ में, यानी हम शिंदे गठ ऐसा नहीं बने बोलेंगे, यही हमारी शिवसेना है, शिवसेना में शामिल होने का निर्णय ले लिया है। और पहले हमारे 7 और ये 6 मिला के 13 हमारे सांसद हो गए। हमारे मुख्य नेता आदरणीय एकनाथ शिंदे साहब के ऊपर विश्वास रखते हुए वो हमारे पार्टी में सभी लोग ऑफिशियल आज शामिल हो जाएंगे। वैसे तो लोकसभा अध्यक्ष के पास उन्होंने लेटर भी दे दिया और पार्टी में वो हमारे मर्ज हो गए। और इस माध्यम से अगर देखा जाए तो ताकत जो है शिवसेना की बढ़ गई है। एकनाथ शिंदे साहब के ऊपर विश्वास रखते हुए आदरणीय शिवसेना प्रमुख बाला साहब ठाकरे जी के विचारों पे प्रेरित होकर वो हमारे पार्टी में शामिल हो। सर, प्रेस कॉन्फ्रेंस करेंगे सांसद? दोपहर को 3 बजे प्रेस कॉन्फ्रेंस होने वाली है। यशवंतराव चौहान प्रतिष्ठान में हमने प्रेस कॉन्फ्रेंस का निर्णय ले लिया। 6 सांसद जो है एकनाथ शिंदे और डॉक्टर श्रीकांत शिंदे जी के नेतृत्व के ऊपर विश्वास रखते हुए हमारे पार्टी में आज प्रवेश करेंगे। ऑपरेशन नाही बघा, मी नेहमी म्हणत आलो की ऑपरेशन टायगर आमच्या दृष्टीनं 365 दिवस 24 तास चालू असतं। एकनाथ शिंदे साहेबांच्यावर विश्वास ठेवून अनेक लोक जी आहेत ते आमच्या पक्षामध्ये प्रवेश करतात। त्यामध्ये शिवसैनिक आहेत, नगरसेवक आहेत, जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत, नगराध्यक्ष आहेत, महापौर आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत। आताच गेल्या आठवड्यामध्ये लोकसभा अध्यक्षांना आमच्या 6 खासदारांनी शिवसेनेमध्ये सामील होण्याचा निर्णयाचं पत्र दिलेलं आहे आणि आज दुपारी 3 वाजता अधिकृतरित्या ते आमच्या पक्षामध्ये प्रवेश करतील। त्यांचं स्वागत आम्ही करतो, कारण एकनाथ शिंदे साहेबांवर विश्वास ठेवून डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरेंचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची प्रेरणा मनामध्ये घेऊन ही लोक सगळे आमच्या पक्षामध्ये प्रवेश करतायत। एक शिवसैनिक म्हणून आणि राज्याचा मंत्री म्हणून मी त्यांचं मनापासून स्वागत करतो।